आलू के 3 प्रकार होते हैं, एक छोटा आलू, एक मोठा आलू और एक टेढ़ा मेढ़ा आलू। टेढ़ा मेढ़ा आलू किती कॉमेडी आहे ना ही कविता। माझ्या लहानपणी माझा लहाना भाऊ, मी, माझ्या नंतरचे सगळे जनरेशन्स, लिटरली सांगते प्रत्येक जणांनी शाळेमध्ये या कवितेवर परफॉर्मन्स दिलाय। मला तर म्हणजे पहिला नंबर वगैरे मिळाला होता। टेढ़ा मेढ़ा आलू ते इतकं आवडायचं। आजीनी किचन मधला आमचा मित्र म्हणजे बटाटा हे कायम सांगितलं। बटाटा हा किचन मधला गृहिणींचा सगळ्यात महत्वाचा मित्रच म्हणा। हा म्हणजे कशाकते काही नसलं असलं बटाटा घरात असतोच असतो आणि कशातही टाका लगेच आपलं ते ग्रेव्ही वाढवताय काहीतरी करताय। मला फार आवडतो टेढ़ा मेढ़ा आलू, खूप आवडतो। पोटॅटो थॉय, घाबरू नका, थायलंड वगैरे मध्ये जाऊ नका, आपण पोटॅटो थॉय करणार आहे। हा महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स मधला एक असा पदार्थ की जो खूप वर्षापर्यंत लोकांना माहितीच नव्हता। माझ्या घरात मी माझ्या आईला प्रचंड त्रास दिलाय खाण्याच्या बाबतीत। हे नको ते नको, तूर डाळ नको, चना डाळ नको, नको ना गाई वरण नाहीच प्यायचं ना। आईचा हट्टास, अगं प्रोटीन्स प्या, अगं वरण प्या, अगं प्रोटीन्स प्या, आणि रोज आपली वरणाची वाटी माझ्या ताटात। मी आईला एक दिवस कंटाळून म्हटलं आई नाही नाही प्यायचं ते वरण। मग आईने सांगितलं ठीक आहे, मी आज तुझ्यासाठी एक छान पदार्थ बनवते ज्याच्यात डाळीतला काहीच नाही पण ते वरणासारखं लागेल। पोटॅटो थॉय तोच एक पदार्थ जो खूप ऍक्च्युली लोकांना माहितीच नाही पण इझी गो। सर्व स्टुडंट्सनी पण लक्षात ठेवा हा, तुम्हाला पण पटकन पोटॅटो घेऊन येता आले पाहिजे। पटकन बॉईल करा, त्याचे इन्ग्रेडियंट्स आधी बघून घेऊ। अर्थातच मी फ्रेश टू होम मधनं 1 किलो बटाटे मागवले, एवढे नाही लागत, बस झालं। एक मोठा एक छोटा बास, याच्यावर नको, 4 जण आरामात जेवतात। याच्यात लागणारे इन्ग्रेडियंट्स बघू। एक तर बटाटा, म्हणजे 2 बटाटे घेऊन घ्या, याला बॉयलरला टाकून द्या, छान बॉईल करा। खूप बॉईल करू नका, खूप बच त्याचं भजं करू नका, छान व्यवस्थित बॉईल करा, एखाद शिट्टीमध्ये होऊन जाईल। त्याचं कवर काढून ठेवा। आता तुम्ही इकडे घेता आहे कोकोनट ग्रेटेडवाला, पण हा कोकोनट तुम्हाला मिक्सरमधनं काढायचा आहे मिरचीसोबत, हिरव्या मिरचीसोबत। दणदणीत हिरवी मिरची घाला, सन्न बसू द्या, त्याचा तडका छान लागतो बरं भातासोबत। मग या कोकोनटला तुम्ही मिक्सरमधनं काढलेलं आहे, पेस्ट तयार आहे। पाणी घालायचं नाही, कोकोनटचं स्वतःचं, नारळाचं स्वतःचं दूध जे काय निघतं त्याच्यातनंच ते मिक्सरमधनं काढून घ्या। सिंपल। कडुलिंबाचा, आपला गोड लिंबाचा पाला, तुमच्या लाल मिरच्या आणि किंचितशी साखर, किंचितचं मीठ, लागलं तर आपलं काळं मीठ। तेल घ्या तुमच्या कढईमध्ये, त्याच्यामध्ये घाला मोहरी, त्याच्यामध्ये घाला हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये घाला हे उकडलेले बटाट्यांचे काप, ते घालून द्या, त्याला मिक्स करा। त्याच्यात घाला कोकोनट, तोही छान फ्राय होऊ द्या सोबतच। आणि मग त्याच्यामध्ये घालायचं असतं नारळाचं दूध, भरपूर नारळाचं दूध घाला। आणि जमत असेल तर त्याच्यामध्ये ताक घालायचं, ताकाने पण त्याला एक थिकनेस येतो। आता तुम्ही म्हणाल की बापरे बाई दही घालते आहे, बाई त्याला आंबटपणाही आणते आहे, आणि आता मी तुम्हाला त्याच्यात टाकायला सांगणार आहे थोडीशी टॅमरिन, म्हणजे आपली चिंच, किंचित कोळ जो असतो तो घालायचा। छान बॉईल होऊ द्या, मस्त झाकण ठेवा, वाफेवर शिजवा। किंचित मीठ घाला, किंचित काळं मीठ घाला, किंचित साखर घाला, का संपला विषय। आणि मीठ असं घालाल हं, त्या शेफसारखं, म्हणजे स्वतःलाच उगाच शेफ असल्याचा अंदाज येतो। लिटरली असं घालायचंय, ओके। तेवढं घाला, पोटॅटो थॉय तयार आहे। गरम भातासोबत मस्त वरणाचा आस्वाद पोटॅटो थॉय सोबत घ्या। सोपी साधी रेसिपी, किती सहजपणे होणाऱ्या रेसिपीज आहेत ना या, पण आपण कधी विचारच नाही करत। याच्यात ते सगळं आहे जे एखाद्या वरणामध्ये असू शकतं। वरणाचा ऑप्शन म्हणून आयांनी जपून ठेवलेली पोटॅटो थॉयची रेसिपी महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्समध्ये तुमच्यासाठी। तुम्हा सगळ्यांसाठी टिप, तुम्ही हा पोटॅटो थॉय तयार करा आणि त्याचे फोटो या कमेंटला नक्की ॲड करा। रेसिपी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।